स्वादिष्ट पाककृतीमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे। आज बनवणार आहोत आपण भरली भेंडी। त्यासाठी लागणारे साहित्य आहे स्वच्छ धुवून पुढचा व मागचा भाग कापून घेऊन 4 भाग केलेली भेंडी या पद्धतीने कापून घ्यायची आहे। बारीक कापलेली कोथिंबीर, बारीक शेंगदाण्याचे कूट, मीठ, तेल, जिरे मोहरी, काळे तिखट, हळद, खोबरे, आलं लसूण, मीठ, कोथिंबीर घातलेले हे वाटण आणि पाणी। सर्वात प्रथम आपण हे बारीक शेंगदाण्याचे कूट घेऊया। त्यामध्ये 1 चमचा मीठ घालूया, थोडीशी हळद, दोन चमचे काळे तिखट, थोडीशी कोथिंबीर आणि हे खोबरं, आलं लसूण यांचं वाटण यामध्ये घालून घ्यायचं आहे। आता हे सर्व मिश्रण एकत्र करून घ्यायचं आहे। यामध्ये थोडंसं पाणी घालून हे कालवून घ्यायचं आहे। खूप पातळ हे करायचं नाहीये, हे लागेल तसं पाणी ऍड करायचं आहे यामध्ये। या पद्धतीने हे सारण तयार झालेलं आहे। आता आपण हे सारण या भेंडीमध्ये भरून घेऊया। भेंडीच्या मध्यभागी व्यवस्थितरित्या जसं आपण वांगे भरून घेतो हे भेंडी भरून घ्यायची। या पद्धतीने आपण सर्व भेंड्या भरून घेणार आहोत। अशा प्रकारे आपली सर्व भेंडी भरून झालेली आहे। आता आपण गॅसवर एक कढई ठेवून गॅस चालू करून घेऊया। त्यामध्ये 1 मोठा चमचा तेल घालून घेऊया। थोडीशी जिरे मोहरी घालायची आहे। यामध्ये भरलेली भेंडी तेलामध्ये घालून घेऊ। जर भेंडी भरून सारण उरलं असेल ते देखील आपण यामध्ये घालून घ्यायचं आहे। गॅस थोडा मध्यम ठेवायचा आणि भेंडी व्यवस्थित तेलात परतून घ्यायची। यामध्ये भेंडी भरण्यासाठी खूप वेळ लागतो। जर आपल्याला सकाळी डबे करायचे असतील, घाई असेल तर आपण ही भेंडी, कापलेली भेंडी अगोदर तेलामध्ये व्यवस्थित भाजून घ्यायची आणि हे जे आपण सारण केलं होतं ते पहिल्यांदा कढईमध्ये परतून त्यामध्ये तेलामध्ये परतलेली भेंडी आपण घालून लवकर ही भेंडी करू शकतो।
या ताटामध्ये थोडंसं पाणी घालून हा सर्व मसाला एकजीव करून हे पाणी अतिशय थोडं पाणी घालायचं आहे. जर पाण्याचं प्रमाण जास्त झालं तर भेंडी चिकट होऊ शकते. साईडने पाणी घालायचं. आता हे पाणी घातल्यानंतर ही भेंडी आपण हलवून घेऊया. यावर आपण थोडा वेळ झाकण ठेवूया भेंडी शिजण्यासाठी. मध्ये मध्ये हे झाकण काढून भेंडी हलवून घ्यायची आहे, नाहीतर खाली चिटकू शकते. अशा प्रकारे आपली भेंडी छानपैकी भेंडी शिजून झालेली आहे. अशा प्रकारे आपली भरली भेंडी तयार आहे.